अरे बघा इज्जत करतो बाई छोटा ब्लॉगर बोलून. आता सबस्क्राईब करा तुम्ही, मोठा ब्लॉगर बनवून टाका. सो सकाळी रेडी होऊन बाहेर निघलो. बघतो सगळी नाश्ता करता इकडे बघा मावशी बाचा कसा आहे. त्याच्यानंतर ही बघा खाली बसले बाई खायला. काय पण बोला बाई या काकूंच्या हाताने चवत होती. इथं बघा अण्णा आणि दीदी बसले ना, या बी दोघी कोपऱ्यान बसल्या झाडांच्या. नंतर मी घेतला नाश्ता करायला. ही पुरी फॅमिली नाही अर्धी इकडे तिकडे होती. सो फायनली निघलो आम्ही जायला. भाई बघा छोटा ब्लॉगर बोलताना काही इज्जत ठेवा. आता सबस्क्राईब करा, फॉलो करा. तिथे जाऊन दर्शन घेतलं. नंतर गेलो बीच वरती जायला. नाही इथं आवरा बेकार पोपट झाला बाई. बीच वरती जायला तिथला रस्ताच नव्हता, पुढचा होता. आणि आम्हाला त्या ड्रायव्हरने सांगला का बरं पटकन चला इथनं आपल्याला पुढे 2 जागेवरती जायचंय, म्हणून आम्हाला बीच वरती जायला नाही भेटलेला. इथं असा बेकार पोपट झाले ना. काय नाही आमचं तर पोपटच होता ना. सो निघलो आम्ही आणि तिथलं प्रसाद वगैरे घेतला आणि माझा चटपटा सामान घेतला. इथं बघा आम्हाला बाबू रस्ता दाखवतो पीक पीक करून. आम्ही येताना रस्ता भटकलेलो तो पक्का चालायला लागला. आता वापस आम्हाला बससाठी पक्का चालायचा होता. नंतर रस्त्याने थांबलो आणि तिथे जेवलो. तिथं बघा चणबोरा भेटली आणि अण्णाने स्पेशली माझ्यासाठी चणबोरा ही कारलेली ना. बाबा ही जर हेडफोन नसती ना माझा सफर बेकार होता. मडचा गणपती कॅन्सल झाला अचानक से. देन अचानक से आम्ही फक्त 1.5 घंटे होतो आमच्या घराचे. देन अचानक से 3 घंटे ट्रॅव्हल करून आम्ही रिटर्न चालू मडचा गणपती बघायला. मी गाली नाही दे सकती, फॅमिली देखती है, बस एवढाच बोलेन. या ब्लॉग मध्ये जाम काय काय झाले सो तो तुम्ही जाऊन युट्यूब वरती बघा. माझ्या बायोमध्ये लिंक आहे युट्यूब चॅनलची. इथं आवरा बेकार वास सुटले ना का नाक दाबून ठेवले सगळ्या. ज्याला उलटी नाही होणार त्याला. घरी पोहोचायला फक्त 1च घंटा बाकी होता म्हणून खुशी बघा चेहऱ्यावरची. पण 1 सेकंड भाई यो कंचे म्हणजे गम मध्ये घुसले. हॅलो भाई काय झाले भाई, लक्ष पण देणे काय माहिती त्याला क झाले. तर दुसऱ्या दिवशी मी जरा फ्रेश झालो आणि तिथं थोडी बहुत मी भडास पण काढली बाई. पण चल ठीक आहे काही नाही. तुम्ही हा ब्लॉग जाऊन बघा कसं झाले कसं नाही सांगा मला. त्याच्यासाठी यूट्यूबवर जा.